नमस्कार, मी गीतांजली. लोकसंदेशचा विशेष कार्यक्रम आरोग्य मित्रमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या धकाधकीच्या जीवनात पैसा आणि नोकरीच्या पाठीमागे धावता धावता आपण आरोग्याकडे मात्र प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे दुर्लक्ष करतोय. हे आपल्याला सर्वांनाच कळतं, पण त्याकडे आपण नाईलाजाने दुर्लक्ष करत असतो. पण आता आपल्याला काळजी करायची गरज नाही. का म्हणाल तर सांगलीतील सुप्रसिद्ध डॉक्टरांना आपण घेऊन आलो आहोत तुम्हाला आरोग्य सल्ला देण्यासाठी. अशाच एका सांगलीतील ख्यातनाम डॉक्टरांना आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे डॉक्टर बिंदुसार पलंगे. तर आज प्रत्यक्षपणे चर्चा करू डॉक्टर बिंदुसार पलंगे यांच्यासोबत. चला तर मग भेटूया प्रत्यक्ष बिंदुसार पलंगे सर यांना. नमस्कार सर, आरोग्य मित्र कार्यक्रमामध्ये आपले सहर्ष स्वागत. मी सरांना विनंती करू इच्छिते की आपण आपली अल्पशा ओळख करून द्यावी. मी डॉक्टर बिंदुसार पलंगे, MD मेडिसिन, मिरज वैद्यकीय महाविद्यालय इथे MBBS झालो, तिथेच MD झालो. 23 वर्ष शासकीय रुग्णालय सांगली इथे व्याख्याता ते सहयोगी प्राध्यापक या पदापर्यंत काम केलं आणि 2013 साली स्वेच्छानिवृत्ती घेऊन आता मी पूर्ण वेळ प्रॅक्टिस करत आहे. खरं तर आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये जसं की मी मगाशी बोलले की जगणं खूप अवघड झालं आहे, पण गेली 10 वर्ष झालं सर या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि हे खरंच कौतुकास्पद आहे. प्रश्नांना सुरुवात करण्याअगोदर मला सरांना विचारूच वाटतं की सर, तुम्ही खरंच अगोदरपासून ठरवलेलं होतं का डॉक्टर व्हायचं, की दुसरं क्षेत्र निवडायचं ठरवलेलं पण काही दुर्घटनेनं तुम्ही या क्षेत्रात आलात? नाही, दुर्घटनेनं नाही, ठरवलेलंच होतं. कारण माझं प्राथमिक शिक्षण उंब्रजसारख्या खेड्यात झालं. माझे वडील पंचक्रोशीतले पहिले डॉक्टर, आता ते 93 वर्षाचे आहेत, सेवादलाचे आहेत. आणि लहानपणापासून त्यांना बघत असताना एक लक्षात आलं की कोणत्याही व्यवसायामध्ये एकतर मेवा तरी मिळतो किंवा नुसतीच सेवा करावी लागते, पण चांगली सेवा करूनसुद्धा जगण्यासाठी योग्य तितका मेवा हा वैद्यकीय क्षेत्रात मिळू शकतो हे लहानपणीच कळल्यामुळे, आणि असा एकमेव व्यवसाय आहे की ज्याच्यात पैसे तर मिळतातच पण त्याच्यासोबत आशीर्वादही मिळतात, हे लहानपणी समजल्यामुळं आधीच ठरवलं होतं. त्यात वडील आणि माझ्या घरात आणखी 6 लोक, म्हणजे माझे काका वगैरे असे मिळून 6 लोक डॉक्टर असल्यामुळे लहानपणापासून मनामध्ये होतंच की आपण वैद्यकीय क्षेत्रच निवडायचं. म्हणजे जसं की वैद्यक क्षेत्रामध्ये येणं हा सरांचा कोणत्याही प्रकारची दुर्घटना नसून किंवा अपघात नसून सरांचा तो म्हणजे जसा वारसाच त्यांचा वाढत आलेला आहे. जसे वडील होते, काका होते, तसेच सरांनी सुद्धा वैद्यक क्षेत्रामध्ये प्रवेश केला. तर फॅमिलीचा विषय निघालायच तर आणखीन एक प्रश्न मनात आला की तुम्ही आणि मॅडम सुद्धा एका क्षेत्रात आहात, तर हे दोन्ही जेव्हा सांभाळत असताना तुमची कधी तारेवरची कसरत झाली आहे का? नाही, वैद्यकीय व्यवसायामध्ये दोघेही जर नवरा बायको जर वैद्यकीय क्षेत्रातले असतील तर त्या व्यवसायाच्या संबंधात येणारे प्रॉब्लेम हे दोघांनाही जाणून घेता येतात. आणि कोणत्याही संसारामध्ये पुढे जाण्यासाठी किंवा टिकण्यासाठी सामंजस्य हे लागतंच. त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना कसरत होते की रुग्णसंख्या वाढत नसते, त्यावेळेस तुम्ही रुग्णसंख्या वाढवण्यासाठी बराच वेळ दवाखान्यात थांबता, नंतर रुग्णसंख्या वाढते म्हणून थांबता. अशा वेळेस मग घरातल्या लोकांना वेळ कमी पडतो. तो कमी पडला की मग सगळ्यांची चिडचिड होते. मग त्याच्यासाठी नंतर मग आखीव रेखीव किंवा ठराविकच रुग्ण बघणार अशा पद्धतीत काहीसे नियोजन करावं लागते. पण प्रत्येक वेळेस ते काय नियोजन यशस्वीच होते असं काही नाही. मग इतर कुटुंबात जसे रुसवे फुगवे असतात तसं वैद्यकीय कुटुंबामध्ये सुद्धा त्या पद्धतीचे असतात. ते कौशल्य असतं, थोडं नवऱ्याचं आणि थोडं बायकोचं. अगदी खरं सर, की दोन्ही नवरा बायको दोन्ही गाडीची 2 चाकं समजली जातात की दोन्ही सरळ चालले तर संसार सरळ चालतो. तर खरंच सरांचं हे उत्तर मात्र मला खूप अनुरूप वाटलं. तर सरांना पुढचा प्रश्न असा की आपली स्पेशालिटी सर कशामध्ये आहे? मी MD मेडिसिन केलं. MD मेडिसिन म्हणजे ज्याला इंटरनल मेडिसिन म्हणतात, याची स्पेशालिटी म्हणजे हा विषय किंवा हे MD इंटर्निस्ट जे असतात त्यांना सर्वच अवयवांच्या बाबतीत म्हणजे मेंदू, फुफ्फुस, मधुमेह किंवा इतर अंतर्ग्रंथीचे आजार या सगळ्या आजारांवर अभ्यास करावाच लागतो. म्हणजे अलीकडे जी सुपर स्पेशालिटी आहे, कार्डिओलॉजी, नेफ्रॉलॉजी किंवा न्यूरोलॉजी या किंवा एंडोक्रायनॉलॉजी, या सर्व सुपर स्पेशालिटीचा बेस हा इंटरनल मेडिसिन म्हणून आहे. त्याची स्पेशालिटी ही माझी आहे. खूप छान सर.
तर आणखीन एक प्रश्न असा की सांगलीला जसं आपण नाट्यपंढरी म्हणतो आणि मिरजला आपल्याकडं वैद्यकशास्त्राची पंढरी म्हणली जाते, तर सर तुमच्याकडं आपल्या पूर्ण सांगली जिल्ह्यातून किंवा कोल्हापूर जिल्हा आणि कर्नाटकमधून सुद्धा किंवा पुणे मुंबईसारख्या ठिकाणाहून सुद्धा पेशंट येतात, त्यावेळेला कधी तुम्हाला त्या गोष्टीचा खूप त्रास होणे किंवा खूप गर्दी झाल्यानंतर ते तुम्ही कशाप्रकारे हँडल करता असं मला विचारावं वाटतं. मगाशी मी जसं सांगितलं की सामंजस्य वैद्यकीय व्यवसायामध्ये अतिशय महत्त्वाचं काय असेल तर सहनशीलता. आणि ज्ञानेश्वरीमध्ये जसं सांगितलं की ये हृदयीचे त्या हृदयी, रुग्ण ज्यावेळेस तुमच्याकडे येतो त्यावेळेस त्याच्या ज्या काही वेदना असतात त्या वेदना ऐकून घेण्याची तुमची क्षमता, तुमची सहनशीलता ही योग्य तेवढी पाहिजेच, की ज्यामुळे तुम्ही या सर्व गोष्टी आनंदानं घेऊ शकता. आणि रुग्णसंख्या जरी वाढली तरी शेवटी कामाचा आनंद घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही जर कामाचा आनंद घेत असाल तर रुग्णसंख्येने तुमच्या मानसिक स्थितीला काही फारसा फरक पडत नाही किंवा शारीरिक स्थितीलाही फरक पडत नाही. फक्त तुम्ही त्या कामाचा आनंद घेता आला पाहिजे. जसं की सर आता म्हणाले की रुग्णसंख्या याच्यावरती सगळ्या गोष्टी डिपेंड असतात आणि ते सामंजस्यानं होतं. पण आजकालच्या वैद्यक क्षेत्रामध्ये आणखीन एक बघायला गेलं तर स्पर्धा फार वाढली आहे सर. तर या स्पर्धेचा कधी तुम्हाला त्रास झाला आहे किंवा ह्या स्पर्धेमध्ये तुम्हाला कधी अगदी चुरशीनं सहभाग घ्यावा लागला आहे का? नाही, स्पर्धा म्हणजे तुम्ही जर थोडंसं याबाबत आध्यात्मिक बाबतीनं विचार केला तर गोंदवलेकर महाराज म्हणतात की ज्याच्या गरजा कमी तो अधिक श्रीमंत. आणि शेवटी तुम्ही जर कमीत कमी वेळेत खूप मोठं व्हायचा अशी जर तुमची इच्छा असेल की ज्याला रॅट रेस म्हणतात, त्या रॅट रेसमध्ये मात्र तुम्हाला मग पळावं लागतं. तुम्ही जर तुमच्या गरजाच कमी ठेवल्या, तुलना न करण्याची वृत्ती ठेवली, माणसाचं एक विवेकानंद म्हणतात की फिअर ऑफ डेथ, वॉन्ट, डिझायर मेक्स युअर लाईफ मिझरेबल. वैद्यकीय क्षेत्रात जर तुम्ही इतर डॉक्टरांबरोबर स्वतःची तुलना केली नाही, त्यांना किती रुग्ण येतात, त्यांच्या गाड्या कोणत्या, त्यांचे दवाखाने कसे किंवा त्यांचे इतर इन्व्हेस्टमेंट किती, याचा जर तुम्ही विचार नाही केला तर या स्पर्धात न पडताही तुम्ही आनंदाने आणि समाधानानं जगू शकता. खरंच सर तुमचे प्रत्येक उत्तर हे अनुरूप आहे. तर यामध्ये आणखीन एक प्रश्न असा की आजकालच्या स्पर्धेच्या जगामध्ये आणि काही प्रत्येक व्यवसायामध्ये बोगसपणा हा वाढलेला आहे. तर आपल्या क्षेत्रात सुद्धा बोगस डॉक्टरांचं प्रमाण खूप वाढलं आहे. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? याचं कारण एक आहे की गरज म्हणजे एकूण डॉक्टरांची गरज समाजाला असणारी आणि डॉक्टरांची असणारी संख्या हा एक मुद्दा आहे. दुसरी गोष्ट, आपणाकडे मिळणारा पैसा, तो पैसा अनेक गोष्टींसाठी संसारात वापरावा लागतो. त्यासाठी वैद्यकीय कारणासाठी असा वेगळा पैसा काढून ठेवला जात नाही. मग कमीत कमी पैशामध्ये बरं होता येईल का या इच्छेपोटी, या भावनेपोटी बराच वेळा चुकीच्या व्यक्तीकडे जाण्याचा कल असतो. आणि दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळा समाजामध्ये असं असतं की अरे मी तिथं गेलो आणि मला बरं झालं, यासाठी या दवाखान्यात इतका खर्च झाला पण याच्याकडे इतक्याच पैशात झालं. अशा बऱ्याच वेळा चुकीच्या समजुतींमुळे अशा व्यक्तींकडे जायला होतं आणि कायद्याला सगळ्याच ठिकाणी लक्ष देता येत नाही. शेवटी मनुष्यबळ तेवढंच लागतं. ते जर कमी पडलं तर अशा नको असलेल्या लोकांचा काही ठिकाणी सुळसुळाट होऊ शकतो. आणखीन एक सर की आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येक व्यक्ती यशस्वी होते तर त्याच्या पाठीमागं आई, वडील, सौभाग्यवती किंवा बहीण अशा मैत्रीण कोणी असू शकतं. तर मी तुम्हाला विचारू इच्छिते की तुमच्या पाठीमागं असा कोणता खंबीर हे होता की तुम्ही यशस्वी होऊ शकला? 2 व्यक्ती, एक तर माझे वडील आणि दुसरी माझी पत्नी. सर आणखीन एक प्रश्न विचारायचा म्हणजे सध्याची युवा पिढी जी आहे ती व्यसनाधीन होत चालली आहे. तर व्यसनाधीन असल्यामुळे खूप सारे आजार खूप लवकर जडत आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय सांगावं असं वाटेल? दुर्दैवानं सगळे लोक व्यसन म्हटलं की फक्त बिडी, सिगरेट, तंबाखू, दारू याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करतात. पण आधुनिक पिढी आहे ती सुदैवानं बिडी, तंबाखू, दारू यापासून लांब आहे. पण त्यांना दोन व्यसनं खूप लागतात. एक तर ड्रग ॲडिक्शन आणि दुसरं म्हणजे मोबाईल ॲडिक्शन. मोबाईल ॲडिक्शनवर आपण कधीही विचार केलेला नाही. आधुनिक पिढी ही मोबाईलमध्ये इतकी गुंतलेली आहे की आता चीन, युरोप आणि अमेरिका याच्यामध्ये दारूच्या व्यसनापेक्षा हे नेटचं व्यसन, म्हणजे पूर्वी लोक म्हणायचे अरे अरे गेला 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 तो पाण्यात वाहून गेला. अलीकडं मात्र असं म्हणावं लागतं अरे गेला 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 बघा तो नेटमध्ये वाहून गेला. असं होतं. म्हणजे नेटचं ॲडिक्शन
हे इतर ॲडिक्शनपेक्षा फार विचित्र आहे. त्याच्यावर तुम्ही, मी आणि समाज माध्यमांनी काम करणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं. बाकीची व्यसनं सुटू शकतात, पण हे जे माध्यमांचं म्हणजे दृकश्राव्य वस्तूंचं जे व्यसन लागलेलं आहे ते फारच घातक आहे आणि ते येत्या काही काळामध्ये फार गंभीर स्वरूप धारण करेल असं माझं स्पष्ट मत आहे. अगदी खरं आहे, कारण लहान मुलांच्या मध्ये सुद्धा हे जे मोबाईल किंवा नेटचं व्यसन आहे ते खूप वाढत चाललं आहे. आणखीन एक सर अलीकडेच घटना घडली आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये. गेलेल्या वर्षामध्ये 2 घटना घडल्या स्त्री भ्रूण हत्येच्या. त्यापैकी एक घटना म्हणजे म्हैसाळमध्ये घडलेली. तर या घटनेबाबतीत तुम्हाला काय वाटतं की ही खरोखर माणुसकीला काळिंबा फासणारी घटना आहे का? बऱ्याच वेळा असं होतं की एखाद्या संतांच्या घरी नको असलेला पुत्र जन्म घेतो किंवा अतिशय नावाजलेल्या चारित्र्यसंपन्न कुटुंबामध्ये एखादा असा चैनी कावळा जन्मतो की कुठेतरी चोऱ्या करणं, गाड्या पळवणं, चेन स्नॅचिंग करणं असे प्रकार करतात आणि त्यामुळे त्या कुटुंबाला किंवा त्या संताला काळिमा लागतो. तसं हे वैद्यकीय व्यवसायाच्या बाबतीत आहे की जे चैन करणे किंवा कमी वेळेत मोठं व्हायचं आहे किंवा जे स्पर्धेमध्ये स्वतःला कारण नसताना टाकून ठेवतात, हे लोक असे नको असलेल्या गोष्टी करतात. आणि समाजाचा कधीही तुम्ही सेक्शन घ्या महाभारतापासून, समाजामध्ये 30% हे म्हणजे तमोगुणी असतात, 60% हे रजोगुणी असतात आणि 10% हे सत्वगुणी असतात. ज्यावेळेस तमोगुणी लोकांचा प्रभाव वाढतो किंवा प्रचार होतो त्यावेळेस असले घाणेरडे प्रकार घडतात. अर्थात स्त्री भ्रूण हत्या ही फक्त वैद्यकीय व्यवसायालाच नाही तर सर्व समाजाला काळिमा फासणारीच गोष्ट आहे. त्याच्यावर नियंत्रण फक्त शासनानं न ठेवणं हे गरजेचं नाही तर आपण प्रत्येकानं त्याच्यावर ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळं ही घटना ही वैद्यकीय व्यवसायालाच नाही तर अख्ख्या समाजाला काळिमा फासणारी आहे हे नक्की. आणखीन एक सर तुम्हाला विचारायचं वाटतं की आत्तापर्यंत तुम्ही वैद्यक क्षेत्रामध्ये जे काम केलं त्याबद्दल तुम्हाला अनेक पुरस्कार मिळाले, तर त्यापैकी एखादा आठवणीचा असा क्षण आहे का की तो तुम्ही आत्तापर्यंत विसरू शकलेला नाहीये? पुरस्कार तसं म्हटलं तर अनेक ठिकाणी मिळाले नाहीच ना, पण त्यातल्या त्यात माझ्या गावामध्येच मला ज्यावेळेस मिळाला पुरस्कार आणि त्या पुरस्कारामध्ये इतर पुरस्कारांमध्ये अहोजाहो करून किंवा आदरार्थी म्हणून डॉक्टर या आदरार्थीनं संबोधलं जायचं, पण माझ्या गावामध्ये मला दादा म्हटलं जातं. आणि त्या गावामध्ये माझ्या पुरस्काराच्या वेळेस एक लहान मुलगा उठला आणि म्हटला की मी ज्यावेळेस दादाकडे जातो तो क्षण मला जास्त आनंदाचा वाटतो, कारण एवढं मोठं होऊनसुद्धा लहान मूलसुद्धा मला ए दादा म्हणतं, हा क्षण मला जास्त आनंदाचा वाटतो. तर हे होते डॉक्टर बिंदुसार पलंगे. तर त्यांनी आपल्याला खूप सारे आरोग्याचे सल्ले तर दिलेच, त्यांचे अनुभवसुद्धा आपल्यासोबत वाटले आणि जी तरुण पिढी आता व्यसनाधीन होती या संदर्भात सुद्धा त्यांनी व्यसन हे फक्त दारूचं किंवा तंबाखू, मावा ह्या प्रकारचं नसून नेट, मोबाईल हे सुद्धा व्यसनच आहे, याबद्दल सुद्धा त्यांनी अगदी आपल्याशी सविस्तर गप्पा मारल्या. तर सर पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला आमच्या लोकसंदेश न्यूजकडून शुभेच्छा. तसंच तुमची ही वाटचाल अशीच यशस्वी चालत राहो ही आमची ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार.